आम्ही ते तुम्हाला शब्द देतो का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही, हा शब्द तुम्हाला आम्ही देतो. अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला? जर मुख्यमंत्र्यांनी आम्ही तारीख दिली नाही पेशा भरतीची, जर अंमलबजावणी झाली नाही तर टाडूचा रेल्वे रोखल्याशिवाय ठेवणार ना आम्ही. तुम्हाला किती केसेस करायचे आहेत? बिरसा मुंडा, क्रांती सूर्य बिरसा मुंडांचे आम्ही वारस आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये 1945 ला पहिला शहीद झालेला जेठा कांगडचे आम्ही वारस आहोत, हे विसरून चालणार नाही. पोलीस यंत्रणेला सूचना आहे, तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं नाही, सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण. इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युवतीवर किंवा कोणत्याही बांधवांबरोबर अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही जे उतरवलं ते सर्व ते गाय घेऊन असे ताफा अजिबात चालणार नाही. तुमच्यासाठी आम्ही लढतो. तुम्हाला पहिली होती चालू राहणार. आता मला समजलं की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरतायत की आम्हाला नोकऱ्या मिळण्याचा सपोर्ट करतायत. सर्वांना सूचना देतो, ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा, आश्रमशाळा म्हणा, कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला त्वरित आम्हाला फोन करा. त्याला रेल्वे स्टेशन आणि बस डेपो तिकडे दाखवल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही. नाही चालू देणार. त्याला सांगायचं बॅग घे आणि सीधा डेपो नंतर रेल्वे स्टेशनवर जा. तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय. ह्या देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत, त्यांचे आम्ही वारस आहोत. संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे, आपण सांगतो ना देखो देखो कोण आदिवासी शेराया, हे फक्त सांगून चालणार नाही. अरे उठ माझ्या वागा, उठ आणि लढ. ते रक्त आहे आमच्यामध्ये, गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. फक्त भाषण करण्याला लिडर ना आम्ही, गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. भुसारा साहेब सुद्धा खांद्याला खांदा लावून गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. तुम्हाला असे नेते मिळणार नाहीत. गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील. त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे. मित्र हो, येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल. बघूया, बघू काय ज्याचा सांगितलं ना की एमपीसी युपीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरले, त्यांचा निर्णय बदलून दिला. आम्ही पण तेच करणार आहोत. आज इथे हजाराच्या संख्येत असतील, उद्या लाखाच्या तादादमध्ये आम्ही उतरणार आहोत. आणि ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे, माझ्या वाघावर आहे. जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुंडाचे वारस आहोत. 25 वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सळोखा पडून सोडलेलं त्याचे आम्ही वारस आहोत. येणार हाकेला ह्या तरुणाला माझं आव्हान आहे, गावागावाचा पाण्यापाण्याचा आणि त्या वाघाला जागा करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया. कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही. आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार? सुनील भुसारा साहेब मोखाड्यामध्ये राहतात, आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर. मी राहतो समुद्र किनाऱ्यावर. दोघे पण शहर आम्ही आजूबाजूला आहोत. मधला जो वाघ आहे त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे. मित्र हो, जो तरुण वाट बघतोय मला उद्या नोकरी लागेल, आमचे आई वडील कुठेतरी फॉरेस्टचा प्लॉट आहे, आमच्या कब्जामध्ये 5 एकर जागा आहे, आम्हाला 5 गुंठे दिलेले आहे सरकारने. त्या 5 गुंठ्यामध्ये माझे आई वडील आजही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल, 2 घास माझ्या घरात सुखाचे येतील. त्या आई वडील माझ्या वाट बघतायत. त्याच्या आशा आपण भंग करणार आहोत का? नाही भंग करणार. हा एक भाग झाला. पण माझा मुलगा, माझ्या काकाचा मुलगा, माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे. तो शिक्षक येतो आणि काय करतो, सकाळी आला का 4थी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळ्या वाजवून दाखवतो, विषय संपला.
ह्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही. अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सळो की पळ करून सोडलं, ज्या जेठा गांगरनी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली 1945 ला तलवाराच्या गोळीबार मध्ये, हा गुजरातचा तलवारा, हे आम्ही करू शकतो. एक दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यानं शिक्षण दिलं, संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं, त्याचं नाव आहे संविधान. तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना. आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही मित्र हो. परंतु आताच मला समजलं का 30 तारखेला वाढवण बंदरचे उद्घाटन होणार आहे. हलक्यावर घेऊ नका. पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथे आलेले आहेत. आपलं म्हणणं आहे की फक्त पेशा आमचं आरक्षण आहे ते मला द्या, पण जे ओबीसीचं आरक्षण आहे ते त्यांना द्या. त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत. पालघर जिल्ह्याच्या बाहेरचा घेणार नाही. ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडण लावून देता. काय काय हे ब्रिटिशांची नीती झाली. फोडा, झोडा आणि राज्य करा. सर्व ओबीसी किंवा बिगर आदिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो भूमिपुत्र आहे. जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तर संपूर्ण ग्रामीण भाग येईल आणि ग्रामीण भागावर अन्याय होईल तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे. आपण एकत्र झालो पाहिजे, आपण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हक्कासाठी. वाढवण बंदराला आता हेलिपॅड बनवायला लावलाय. 20 कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं, ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं का उसाट पंतप्रधान, त्याला काय पडले ना, उठला सुटला या देशात त्या देशात. त्या घरचा एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या, त्याला काय नाही, सकाळ उठला का दारू प्यायला, कुटुंबाची हालत काय असते तसा आहे. सांगत होता अबकी बार 400 पार. रोखले त्याला, रोखले जनतेने. अबकी बार 400 पार काय, तुला 240 वर आणून ठेवला, 239 वर आणून ठेवला. परवाच्या दिवशी नाशिकला गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार भगरे साहेब आम्ही एकत्र होतो. मी त्यांना विचारलं, साहेब सभागृहामध्ये काय आहे? तर म्हणे आता गपचूप बसतोय असा. पूर्वी त्याची हुकुमशाही होती, बोलायला उठला की बाहेर, बोलायला उठला की बाहेर. खासदार 140 खासदार तर असे जुळून टाकले, जो सभागृहात उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकलं. एवढी हुकुमशाही होती. रोखलं आपण, जनतेने रोखलं. म्हणून वाढवण बंदरात 30 तारखेला उद्घाटन होणार आहे. 50 कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय. ते सर्व 50 कोटी रुपयाचा मांडव. अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि 2 पैसे घरात गेले असता तर तुम्हाला त्याची दुवा तर मिळाली असती निदान. पण ते सुद्धा रोखावं लागेल. रोखणार आहोत की ना आपण? रोखावं लागेल. उरणच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव, नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील पप्पा इथे काय होतं, सांगावं लागेल डोंगर होतं. सायवनवाले आहेत ना, सायवनचे तिकडचे लोक. मागच्या वेळेस पण सांगितलं, अनेक वेळा सांगितलं, अदानीने मागणी केलंय सर्व सायवन भागाची, मला पाहिजे. बघा तिकडचं सर्व घेतला. गुजरात आपल्या उंबरगाव गोलवाड पासून तर उंबरगाव पर्यंत 15,000 एकर जागा घेतलेली आहे. आता गृहमंत्री आहेत अमित शहाने. काय होईल? यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं, पालघर जिल्हा ठेवायचा नाही. आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे, आदिवासींचा आहे, तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही. पालघर जिल्हा आमचा आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत. ही गाठ आपण इथून बांधणार आहोत. एक शेवटचे उदाहरण देतो. एक मोठा लीडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लीडर, एक दिवशी माझी भेट झाली, निवडणुका चालू होत्या. एकच उदाहरण देतो, ते सर्वांना लागू पडेल तुम्हाला सांगतो मित्र. ते जर पाळलं तर अशा प्रकारची हालत आपली होणार नाही. त्यांना मी विचारलं, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत्या, विचारलं साहेब तुमचा प्रचार नाही दिसत, तो मला प्रचाराला गेला पाहिजे, तुमचा प्रचार दिसत नाही. आमचा प्रचार दिसतो. आणि ते त्यांनी आता केलेला आहे, 2024च्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला. म्हणे काय प्रचार करायची गरज नाही. काय म्हणाला? काय प्रचार करायची गरज नाही. उद्या मतदान आहे, आजच्या रात्री जायची, त्याला कत्तल की रात म्हणतात. त्या रात्री जायचं
आणि 200 रुपये दिले का उद्या सर्व मतं पडणार. आपले आई वडील फार पगार घेत नाही, 100 रुपये मजुरी कुठे काम करतात. कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एकदा चिकन येतं, नाही तर कधीतरी माझी आई 50 रुपयाची बोंबील आणते. आणल्यानंतर ते खाल्लं का खरकट उरतं आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो, तेव्हा कोण धावत येतं? अरे कोण धावत येतं? ही लायकी आपल्याला दिलेली आहे, ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुधरा. नक्कीच आपण यश मिळवू. यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. जय आदिवासी, जय बिरसा मुंडा, इन्क्लाब जिंदाबाद. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.